घाबरलीस? ऑब्विसली. अरे मला वाटलं कोणी चोर वगैरे आलाय की काय. मी इथे असताना तुला कशाला कोणाची भीती आहे? हा, तरी मी तुला आज घाबरले ना आता. पण मी लाईट्स लावते आधी. नको लावूस. मला काही दिसत नाहीये. तेच तर हवंय मला. काहीच दिसायला नको. त्यातच खरी मज्जा आहे. तुला माहितीये, अंधार पण स्वतःचा एक उजेड घेऊन फिरत असतो, नाही का? त्याला जे दाखवायचंय फक्त तेवढंच दाखवतो, आणि जे नाही दाखवायचंय ते झाकून टाकतं. यातच खरी मजा आहे ना. हो, पण मला आता तूही दिसत नाहीयेस ना नीट. तुला कशाला बघायचंय मला? मी इकडे आहे ही जाणीव पुरेशी नाहीये का? आदित्य, आज काय झालंय तुला? कुठे काय? काहीच नाही. अंधाराची मज्जा घेतोय. पण तुला माहितीये, अंधारात कोणाचा चेहरा दिसत नाही. कोणाच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही. हा, आता या सगळ्यात माझा तोटा हाच आहे की तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते मला कळत नाहीये. तुला माहितीये ना माझ्या मनात काय येते ते. मी तुला दिसतो तेव्हा काय ते माहितीये, पण मी दिसत नसताना तुझ्या मनात काय ते मला कुठे माहितीये? सत्य, तू समोर असताना जे माझ्या मनात असतं ना, तेच माझ्या मनात तू समोर नसतानाही असत. तुला अगदी बरोबर कळतं मला काय म्हणायचंय ते. मधुरा, मध्यंतरी जे काही घडलं त्यामुळे आपल्यात बरंच अंतर पडलंय. आधीसारखं काहीच राहिलं नाही. खूप लांब गेलीस तू माझ्यापासून. आदित्य, मी तेच अंतर कमी करायला आले ना इकडे. आणि होईल ना, हळूहळू सगळं पहिल्यासारखं होईल. माझाही तोच प्रयत्न आहे. म्हणजे बघ ना, आता पैसा आला, घर आलं, आई बाबाही खुश आहेत, पण काय? माझ्या सुखाचं काय? तुझ्या सुखाचं म्हणजे तुला हे घर हे सगळं हवं होतं ना, आणि आता मिळालंय ना तुला ते. आता अजून काय हवंय? हे सगळं तर मिळालंय, पण या सगळ्याचा आनंद घ्यायला कोणीतरी सोबत हवं ना. हो, हवं ना. आपलं लग्न ठरलं होतं, साखरपुडाही झाला होता, पण हे सगळं घडलं आणि आपल्या लग्नाचा विषय लांबणीवर पडला. पण आता मला असं वाटतंय की लग्न करावं. लग्न? हा, म्हणजे तुझं स्वप्न होतं ना आपलं लग्न व्हावंसं. हो हो, होतं ना, होतं. मग आता सगळं झालंय नीट, तर मला असं वाटतंय की आपण दोघांनी लग्न करावं. मी तशी आई बाबांना कल्पनाही देऊन ठेवली. हा, पण अरे. पण काय मथुरा, तुला तसंही आता कोणाची परमिशन घेण्याची गरज नाही. तसाही तुझा आणि मीराचा संबंध संपलाय आता. तयार आहेस ना तू?
हो, आपण नक्कीच विचार करूया ना. आणि तसंही माझंही आधीपासूनच स्वप्न होतं, माहिती आहे ना तुला. पण माझी अजूनही खूप स्वप्न आहेत. काय स्वप्न आहेत? आहेत म्हणजे त्याच्यासाठी आधी मला झोपावं लागेल, म्हणजे ती स्वप्न पडतील आणि मग मी तुला सांगू शकेन ना. ओ, म्हणजे मला कटवण्याचा प्लॅन आहे. अजिबात नाही. ठीक आहे, तुला हवं असेल तर आपण रात्रभर इथे बसून गप्पा मारूया. चालेल, चल. अजिबात गरज नाहीये. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. जा झोप जा. तुला नाही झोपायचंय? झोपायचं आहे ना. मलाही खूप स्वप्न बघायची. गुड नाईट. हे काही नाही, म्हणजे असंच स्टाईल म्हणून. म्हणजे रोज नाही, अजिबात नाही. हो, मी कुठे काय बोलले? हा, पण तू काय करतेस इथे? आणि तुला कसं कळलं मी इथे आहे म्हणून? तुला काय वाटलं? तू एकटाच हुशार आहेस? नाही, तसं नाही. पण मग तू का आलीस इथे? का म्हणजे? तुला घरी घेऊन जायला. चल. मी नाही येणार आहे घरी. झालं म्हणजे आम्हाला सगळ्यांना उपाशी राहावं लागणार आता. पण मग तुम्ही घ्या ना जेवून. मी कुठे काय म्हणतोय? तू जेवणार नाहीयेस? नाही, तसं नाही. म्हणजे मी खाईन बाहेर काहीतरी. आणि तुझ्या माचं काय? तू जेवशील आणि आम्ही उपाशी राहायचं? पण तुम्ही घ्या ना जेवून, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुझी मा म्हणाली आहे ना ती जेवणार नाही म्हणून. आणि ती जेवणार नाही म्हणजे आमच्या घशाखाली सुद्धा घास उतरणार नाही. पण तिला न जेवायला काय झालंय? अरे ती स्पष्ट म्हणाली आहे, जोपर्यंत माझा मुलगा म्हणजे राज घरी येत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. भूक हडताळ वगैरे करणार आहे. तिनं नेहमी असंच करते. म्हणजे स्वतः आधी चूक करते आणि मग त्याची शिक्षा स्वतःलाच करून घेते. आणि मग त्याचा त्रास कोणाला? आपल्याला. म्हणजे त्रास होतोय तुला? चल ना घरी प्लीज. हा, पण मग तिने का करावं असं? सगळ्यात चाळीत सांगायची काय गरज आहे की माझा मुलगा नोकरीला लागला म्हणून? अरे आईचं काळीज येते. कौतुक करावं नाही वाटणार का आपल्या मुलाचं? पण गावभर का करावं? आतापर्यंत तिने असं काही सांगितलंय का? तिच्याकडे होतं काही सांगायला? चाळीतली सगळी मुलं छान सकाळी उठून ऑफिसला जायची, पण तिच्याकडे असं काहीच नसायचं बोलायला. आज तिचा मुलगा छान शर्ट पॅन्ट घालून कामावर निघाला होता, तिला कौतुक वाटणारच ना. इतके दिवस काही बोलली नाही ती, आज बोलणारच ना. काय पटतंय का? हा, पटतंय. पण काय? ठीक आहे, चल जाऊ घरी. संपवूया तिचा भूक हडताळ. चल 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 लवकर घरी चल. काय झालं? ते तू मगाशी आलीस तेव्हा ते सिगरेट. हा, एका अटीवर. मान्य, सगळ्या अटी मान्य. अरे ऐकून तरी घे आधी अट. हा, मी या सिगरेट बद्दल मला नाही सांगणार. हा, पण त्यासाठी तुला आतापासून सिगरेट सोडावी लागेल. सोडली. सोडली. हा,
म्हणजे बघ आता कधी तर नाही, कधीच नाही, सोडली, फायनल. व्हेरी गुड. चांगलं नसतं रे सगळं. चल 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 चल. तुझ्या मनात नक्की काय चाललंय ते मला कळत नाहीये. म्हणजे बघ ना, आता पैसा आला, घर आलं, आई बाबाही खुश आहेत, पण काय? माझ्या सुखाचं काय? सगळं झालंय नीट तर मला असं वाटतंय की आपण दोघांनी लग्न करावं. मी तशी आई बाबांना कल्पनाही देऊन ठेवली. सॉरी. कोणी काही बोललं का? नाही म्हणजे मला काही ऐकू नाही आलं. गीता, नाही मला हे काहीच ऐकायला आलं नाही. नेमकं काय बोललात तुम्ही? हो, मी माझ्या माला सॉरी म्हणालो. सॉरी मा. मी पण सॉरी. नाही नाही, जास्त चूक माझी आहे. मी रागवून घराच्या बाहेर निघून गेलो. मी सॉरी. नाही, माझी चूक आहे म्हणून मी पण सॉरी. नाही नाही, मी सॉरी. मीच सॉरी. मी तुझी आई आहे ना म्हणून मी सॉरी. मा अगं, तुझ्या तोंडून सॉरी बिरी शब्द शोभत नाही. आपल्या चाळीच्या अस्मितेचा प्रश्न आहे. तू गप्प बस. मी म्हणला ना सॉरी म्हणून. एक मिनिट, तुम्ही दोघंही आधी गप्प बसा. आता ह्याच्यावरून परत भांडणार आहात का तुम्ही? नाही, आम्ही नाही भांडणार. मी नाही भांडणार माझ्या शाहरुखशी. मा नाही नाही, केसांवरनं हात नाही फिरवणार आता गालाला. ठीक आहे. तुमच्या दोघांच्या कभी खुशी कभी गम मध्ये आपल्या सगळ्यांच्या पोटात पोयला पडलाय. जेवूया का? वा वा मावशी वा. किती खुशी. जमतंय तुला, जमतंय. शोभते शोभते माझी मावशी, शोभते. जमलंय ना? याच्यावर राहत जाऊ नको, नाही तर तुझं पण कल्याण होईल. चला आता जेवायचं का आपण? प्लीज. हा म्हणजे मी असताना कोण उपाशी राहील? हा, कोणाची बिशाद आहे? यार काय प्रॉब्लेम आहे यार, झोपू पण देत नाही. कोण आहे? हॅलो, होणार आहे? आदित्य बोलतोय. सर सर गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. काय मग, झाली का झोप? हा आता झालीच तशी म्हणायची. गुड गुड. चल आता उठ पटकन, तुला खूप महत्वाचं काम करायचं आहे माझं. आता लगेच? काही प्रॉब्लेम आहे? नाही सर, काही प्रॉब्लेम नाही. पण नक्की काय करायचंय? सांगतो तुला. एका ठिकाणी जाऊन काही महत्वाच्या वस्तू आणायच्या. बरं, मी जे काही सांगतोय ते खूप जास्त महत्वाचं आहे, त्यामुळे हे सगळं घेऊन येताना खूप काळजी घे, नीट घेऊन ये. ओके सर, ओके. सॉरी सर, पण नक्की आणायचं काय? माझा सक्सेस. हा, सक्सेस म्हणजे? ते तुला तिकडे गेल्यावर कळेल. चल आता उठ पटकन, तयार हो. कुणाकडून काय आणायचंय, कुणाला भेटायचंय ते सगळं सांगतो. ओके सर.
हा, पण अजिबात उशीर करू नकोस. यस सर. सर तुमचा शब्द अंगार बाकीचा भंगार. असा उठतो, वाऱ्यासारखा जातो, ते काय आणायचंय ते घेतो आणि वाऱ्यासारखा ऑफिसमध्ये येतो. पण तू परत येईपर्यंत त्या वाऱ्याचं रूपांतर वादळात झालेलं असेल हे नक्की. म्हणजे आल्यावर कळेल तुला. चल कामाला लाग. ओके सर. काय प्रॉब्लेम आहे याचा? हा पण फिल्मी डायलॉग मारायला लागलाय. शा नको, आत्ता झोपायला नको. थोडा जरी उशीर झाला ना तर हा आदित्य कच्चा खाईल मला. शा यार, हा आदित्य ना एक दिवस झोप हराम करणार आहे माझी. एक दिवस काय, आजपासूनच सुरुवात केली आहे याने. आदित्य, गुड मॉर्निंग. तू इथे काय करतोयस? तुझी वाट बघत बसलो होतो. आता मी तुला हॉलमध्ये भेटलेच असते की. हे असं अचानक रूम मध्ये. पण इथे भेटण्याची मजा आहे ना, ती हॉलमध्ये नाहीये. खूप वेळ झाला मी तुझ्या इथे वाट बघत बसलोय. काही महत्वाचं काम आहे का? महत्वाचं काम आहे म्हणूनच तर वाट बघत बसलो होतो ना. असं वाटलं तू आत्ता येशील, मग येशील, पण तू बाहेर यायला तयारच नाहीस. एक क्षण वाटलं की सरळ हात घुसावा. काय नाही, जाऊ दे. आदित्य, जर इतकंच महत्वाचं काम होतं तर मला हाक मारायची ना, आवाज द्यायचा. असं गुपचूप इथे येऊन बसलास. आय मीन, मी घाबरले ना. मला काय घाबरायचंय? इतकाही वाईट नाहीये मी, नाही का? बाकी सगळं जाऊ दे. मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची, म्हणून तुझी वाट बघत बसलो होतो. काय? आज माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा दिवस. मी सांगूही शकत नाही इतका महत्वाचा. याच दिवसासाठी मी सगळं काय केलं होतं मधुरा. म्हणजे इतकं काय महत्वाचं आहे? हा, आता काय महत्वाचं आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर तुला माझ्यासोबत आज ऑफिसमध्ये यावं लागेल. ऑफिस मध्ये? नाही आदित्य, तुला तर माहिती आहे ना मला ऑफिस मध्ये पाऊलही ठेवायचं नाहीये. मधुरा, माझ्यासाठी तुला हे करावंच लागेल. आजचा दिवस माझ्या आयुष्यात सगळ्यात जास्त आनंद देणार आहे. आणि माझ्या या आनंदात तू सहभागी व्हावंस असं मला वाटतं. आदित्य, मी तुझ्या आनंदात सहभागी आहे. त्यासाठी प्लीज मला ऑफिसला यायला नको म्हणूस ना. ए मधुरा, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगतोय आज तू माझ्यासोबत ऑफिसमध्ये येतेस. ओके? गुड. पटकन तयार. मस्त तयार आणि बाहेर. हा, आणि हा ड्रेस घालू नकोस. आपण डेटवर जाताना जो ड्रेस घातला होतास ना, तोच ड्रेस घाल. वाट बघतो. लवकर.